इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र प्रकरण 10वे भारताचा विदेशी व्यापार स्वाध्याय प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा. 1. विदेशी व्यापाराचे प्रकार. अ. आयात व्यापार. ब. निर्यात व्यापार. क. पुनर्निर्यात व्यापार. ड. अंतर्गत व्यापार. पर्याय अ आणि ब, अ, ब आणि क वरील सर्व यापैकी नाही. उत्तर असेल अ, ब आणि क. 2. भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कालातील घटक. अ. अभियांत्रिकी वस्तू. ब. रत्ने आणि दागिने. क. कापड आणि तयार कपडे. ड. सोने. पर्याय अ आणि क, अ, ब आणि क, ब, क आणि ड यापैकी नाही. उत्तर ब, अ, ब आणि क. 3. विदेशी व्यापाराची भूमिका. अ. परकीय चलन निर्मिती. ब. गुंतवणुकीस प्रोत्साहन. क. श्रम विभागणी. ड. निर्यातीच्या रचनेत बदल. पर्याय अ, ब आणि क, अ आणि ड वरील सर्व यापैकी नाही. उत्तर आहे अ, ब आणि क. प्रश्न दुसरा आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 1. भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. आयात व्यापार. स्पष्टीकरण आहे एका देशाने दुसऱ्या देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी केल्यास त्याला आयात व्यापार म्हणतात. येथे भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले आहे, त्यामुळे हा आयात व्यापार आहे. 2. महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. संकल्पना आहे अंतर्गत किंवा देशांतर्गत व्यापार. एका देशाच्या सीमेत राज्यादरम्यान होणारा व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार होय. महाराष्ट्र व पंजाब हे भारतातील राज्ये असल्यामुळे हा अंतर्गत व्यापार आहे. 3. इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले. संकल्पना आहे पुनर्निर्यात व्यापार. स्पष्टीकरण आहे वस्तू आयात करून त्यावर प्रक्रिया करून दुसऱ्या देशाला विकणे म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय. येथे इंग्लंडने कापूस आयात करून कपडे तयार करून मलेशियाला विकले. 4. जपान म्यानमारला मोबाईल फोन विकतो. संकल्पना निर्यात व्यापार. एका देशाने दुसऱ्या देशाला वस्तू विकल्यास त्याला निर्यात व्यापार म्हणतात. येथे जपान म्यानमारला मोबाईल विकतो, त्यामुळे हा निर्यात व्यापार आहे. प्रश्न तिसरा आहे फरक स्पष्ट करा. 1. अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. देशाच्या सीमेत होणारा व्यापार म्हणजेच अंतर्गत व्यापार, तर देशांदरम्यान होणारा व्यापार म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार. अंतर्गत व्यापारात एकाच चलनाचा वापर होतो, तर आंतरराष्ट्रीय व्यापारात वेगवेगळी चलने वापरली जातात. अंतर्गत व्यापारात नियम व निर्बंध कमी असतात, तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियम व निर्बंध जास्त असतात. अंतर्गत व्यापार वाहतूक व व्यवहार सोपे असतात, तर आंतरराष्ट्रीय व्यापारात वाहतूक व व्यवहार जटिल असतात. अंतर्गत व्यापारामध्ये धोका कमी असतो, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये धोका जास्त असतो. अंतर्गत व्यापार हा राज्यादरम्यान वस्तूंची देवाणघेवाण होते, तर आंतरराष्ट्रीय व्यापारात देशांदरम्यान वस्तूंची देवाणघेवाण होते. अंतर्गत व्यापारामध्ये खर्च कमी असतो, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये खर्च हा जास्त असतो. अंतर्गत व्यापाराचे उदाहरण आहे महाराष्ट्र ते पंजाब व्यापार, तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उदाहरण भारत ते जपान व्यापार. 2. आयात कल आणि निर्यात कल. आयात कल परदेशातून वस्तू खरेदी करण्याची प्रवृत्ती आहे, तर निर्यात कलामध्ये परदेशात वस्तू विकण्याची प्रवृत्ती आहे. आयात कलात देशात वस्तूंची कमतरता भरून काढते, तर निर्यात कल हा देशाला उत्पन्न मिळते. आयात कल पेट्रोलियम, सोने, यंत्रसामग्री यांचा समावेश होतो, तर निर्यात कलात अभियांत्रिकी वस्तू, कापड, दागिने यांचा समावेश होतो. आयात कल परकीय चलनाचा खर्च होतो, तर निर्यात कलात परकीय चलन मिळते.
आयात कलामुळे देशाचे अवलंबित्व वाढू शकते, तर निर्यात कलामुळे देशाची प्रतिष्ठा वाढते. आयात कल हा उत्पादनासाठी कच्चा माल मिळतो, तर निर्यात कलात उत्पादन वाढते. आयात कल उद्योगांना मदत होते, तर निर्यात कलामुळे रोजगार निर्मिती होते. आयात कल वाढल्यास आयात वाढल्यास व्यापार तोल प्रतिकूल होऊ शकतो, तर निर्यात वाढल्यास व्यापार तोल हा अनुकूल होतो. 3. व्यवहार तोल आणि व्यापार तोल. व्यवहार तोलात सर्व आंतरराष्ट्रीय व्यवहारांची नोंद आहे, तर व्यापार तोलात फक्त आयात निर्यात फरक आहे. व्यवहार तोल यात वस्तू, सेवा आणि भांडवल समाविष्ट असते, तर व्यापार तोलमध्ये फक्त वस्तूंचा समावेश होतो. व्यवहार तोलाची व्याप्ती व्यापक असते, तर व्यापार तोलाची व्याप्ती मर्यादित असते. व्यवहार तोल दृश्य व अदृश्य व्यवहाराचा समावेश होतो, तर व्यापार तोलामध्ये फक्त दृश्य व्यवहारांचा समावेश होतो. व्यवहार तोल नेहमी संतुलित असतो. हिशोबाच्या दृष्टीने व्यापार तोल अनुकूल किंवा प्रतिकूल असा असू शकतो. व्यवहार तोलात देशाची एकूण आर्थिक स्थिती दर्शवतो, तर व्यापार तोल हा देशाच्या व्यापार स्थितीचे दर्शन घडवतो. व्यवहार तोल दीर्घकालीन विश्लेषणासाठी उपयोगी आहे, तर व्यापार तोल हा अल्पकालीन विश्लेषणासाठी उपयोगी आहे. व्यवहार तोल आर्थिक धोरण ठरवण्यास मदत होते, तर व्यापार तोलामुळे निर्यात आयात तुलना करण्यास मदत होते. प्रश्न 4 आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. विदेशी व्यापाराची संकल्पना स्पष्ट करून प्रकार स्पष्ट करा. उत्तर आहे, देशांदरम्यान वस्तू व सेवांची देवाणघेवाण होणे आवश्यक असते. यालाच विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात. आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत कोणताही देश पूर्णतः स्वयंपूर्ण नसतो. नैसर्गिक साधनसंपत्ती, हवामान, तंत्रज्ञान, भांडवल व कौशल्य यातील फरकामुळे देशांदरम्यान वस्तू व सेवांची देवाणघेवाण करावी लागते. विदेशी व्यापारामुळे देशामध्ये परस्परावलंबन निर्माण होते व आर्थिक विकासाला चालना मिळते. विदेशी व्यापाराचे प्रकार. 1. आयात व्यापार. एका देशाने दुसऱ्या देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी केल्यास त्याला आयात व्यापार म्हणतात. यामुळे देशातील कमतरता भरून निघते. 2. निर्यात व्यापार. एका देशाने दुसऱ्या देशाला वस्तू व सेवांची विक्री केल्यास त्याला निर्यात व्यापार म्हणतात. यामुळे देशाला परकीय चलन मिळते. 3. पुनर्निर्यात व्यापार. वस्तू आयात करून त्यावर प्रक्रिया करून पुन्हा निर्यात केल्यास त्याला पुनर्निर्यात व्यापार म्हणतात. यामुळे मूल्यवर्धन होते. 2. भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची कोणतीही 4 वैशिष्ट्य स्पष्ट करा. उत्तर आहे, स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः 1991च्या उदारीकरणानंतर भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेत मोठे बदल झाले आहेत. व्यापाराचे स्वरूप, वस्तूंची निवड, प्रमाण आणि दिशा यामध्ये लक्षणीय परिवर्तन झाले आहे. भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेचे वैशिष्ट्य. 1. GDP मधील वाढता वाटा. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात विदेशी व्यापाराचा वाटा सतत वाढत आहे. यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिक खुली बनली आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी तिचा संबंध दृढ झाला आहे. 2. व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ. भारताच्या आयात व निर्यात दोन्हींच्या प्रमाणात आणि मूल्यात मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत भारताचे स्थान मजबूत झाले आहे. विविध उद्योग क्षेत्रात उत्पादन वाढल्यामुळे निर्यातीतही वाढ झाली आहे. 3. निर्यातीच्या रचनेत बदल. स्वातंत्र्यपूर्व काळात भारत प्रामुख्याने कच्च्या मालाची निर्यात करीत होता, परंतु आता तयार वस्तू, अभियांत्रिकी उत्पादने, सॉफ्टवेअर आणि सेवा यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे देशाला अधिक उत्पन्न मिळते. 4. आयातीच्या रचनेत बदल. पूर्वी उपभोग्य वस्तूंची आयात केली जात होती. सध्या पेट्रोलियम, यंत्रसामग्री, रसायने, खते यासारख्या उत्पादनासाठी आवश्यक वस्तूंची आयात वाढली आहे. यामुळे औद्योगिकीकरणाला चालना मिळते. 5. सागरी व्यापाराचे वर्चस्व. भारताचा बहुतांश विदेशी व्यापार सागरी मार्गाने होतो.
कारण समुद्रमार्ग स्वस्त, सोयीस्कर आणि मोठ्या प्रमाणावर माल वाहतुकीसाठी उपयुक्त आहे. 6. नवीन बंदरांचा विकास. मुंबई, कोलकाता, चेन्नई या पारंपरिक बंदरावरील ताण कमी करण्यासाठी कांडला, कोच्चिन, विशाखापट्टणम, न्हावाशेवा इत्यादी नवीन बंदरे विकसित करण्यात आली आहेत. यामुळे व्यापार अधिक कार्यक्षम झाला आहे. 3. भारताच्या आयात कलाचे मुद्दे स्पष्ट करा. उत्तर: भारताच्या आर्थिक विकासासाठी आणि औद्योगिकीकरणासाठी विविध प्रकारच्या वस्तूंची आयात आवश्यक आहे. कालानुरूप भारताच्या आयातीच्या स्वरूपात बदल झाले असून काही विशिष्ट वस्तूंवर जास्त भर दिला जातो. 1. पेट्रोलियम आयात. भारत ऊर्जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम आयात करतो. देशांतर्गत उत्पादन कमी असल्यामुळे आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आयात खर्चात पेट्रोलियमचा मोठा वाटा आहे. 2. सोन्याची आयात. सोन्याची आयात भारतात मोठ्या प्रमाणावर केली जाते. दागिने उद्योग व गुंतवणुकीसाठी सोन्याला महत्त्व आहे. तथापि सरकार आयात कमी करण्यासाठी निर्बंध घालते. 3. खतांची आयात. कृषी क्षेत्रासाठी आवश्यक असलेली खते आयात केली जातात. यामुळे शेती उत्पादन वाढते व अन्न सुरक्षा राखली जाते. 4. लोह व पोलाद. औद्योगिक विकास व पायाभूत सुविधांसाठी लोखंड व पोलाद आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची आयात केली जाते. 5. यंत्रसामग्री व तंत्रज्ञान. आधुनिक उद्योगांसाठी प्रगत यंत्रे व तंत्रज्ञानाची आयात केली जाते. यामुळे उत्पादन क्षमता वाढते व उद्योग स्पर्धात्मक बनतात. 6. उत्पादनाभिमुख आयात. पूर्वी उपभोग्य वस्तू आयात केल्या जात होत्या, परंतु आता उत्पादनासाठी आवश्यक वस्तूंवर भर दिला जातो. यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळते. 7. आयातीत विविधता. भारत विविध देशांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आयात करतो. यामुळे व्यापाराचा विस्तार होतो व आवश्यक संसाधने उपलब्ध होतात. प्रश्न 5 आहे. खालील विधानाशी सहमत असहमत आहात का ते सकारण स्पष्ट करा. 1. इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योगांचा ऱ्हास झाला. सहमत, कारण इंग्रजांनी भारतातून कच्चा माल स्वस्तात निर्यात केला. इंग्लंडमध्ये तयार वस्तू बनवून भारतात विकल्या. भारतीय हस्तकला व लघुउद्योगांना स्पर्धा सहन करावी लागली. स्थानिक उद्योगांना संरक्षण नव्हते, त्यामुळे विदेशी उद्योगांचा ऱ्हास झाला. 2. व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. सहमत, कारण व्यापारामुळे उत्पादनाला प्रोत्साहन मिळते, परकीय चलन मिळते, गुंतवणूक वाढते, रोजगार निर्मिती होते, देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. 3. विदेशी व्यापारामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण होते. सहमत, कारण प्रत्येक देश आपल्याला सोयीस्कर वस्तूंचे उत्पादन करतो. नैसर्गिक साधन संपत्तीप्रमाणे उत्पादन ठरते. ज्या वस्तूंमध्ये देश कुशल असतो त्यात विशेषीकरण करतो. इतर वस्तू परदेशातून आयात केल्या जातात, त्यामुळे जागतिक पातळीवर श्रम विभागणी व विशेषीकरण वाढते. प्रश्न 6 आहे. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. भारताच्या विदेशी व्यापाराची आयात दिशा. 1. 2015-16 मध्ये भारताच्या आयात दिशेत कोणत्या संघटनेचा सर्वात कमी वाटा आहे? उत्तर आहे पूर्व युरोप. 2. 1990-91 मध्ये भारताच्या आयात व्यापार दिशेत कोणत्या देशाचा किंवा गटाचा सर्वात जास्त वाटा आहे? OECD. 3. OECD व ओपेक या लघुरूपांची पूर्ण रूपे लिहा. उत्तर: OECD ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. ओपेक ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. 4. 1990-91 ते 2015-16 या कालावधीतील भारताच्या आयात दिशेसंदर्भात तुमचे मत सांगा. उत्तर: 1990-91 ते 2015-16 या कालावधीत भारताच्या आयात दिशेत मोठा बदल झाला आहे. OECD देशांचा वाटा कमी झाला तर ओपेक व विकसनशील देशांचा वाटा वाढला आहे. विशेषतः विकसनशील राष्ट्रांशी व्यापार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.
यावरून भारताचा आयात व्यापार विविध देशांकडे वळला असून विकसित देशावरील अवलंबित्व कमी झाले आहे. 5. 1990-91च्या तुलनेत 2015-16 मध्ये विकसनशील राष्ट्राच्या आयातीमध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली? उत्तर: 1990-91 मध्ये विकसनशील राष्ट्रांच्या आयातीत वाटा 18.6% होता, जो 2015-16 मध्ये 43.2% झाला. त्यामुळे या कालावधीत आयातीमध्ये 24.6% वाढ झाली आहे. प्रश्न 7वा आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. विदेशी व्यापार म्हणजे काय? सांगून विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा. विदेशी व्यापार म्हणजे विविध देशांदरम्यान होणारी वस्तूंची व सेवांची खरेदी विक्री होय. याला आंतरराष्ट्रीय किंवा बाह्य व्यापार असेही म्हणतात. हा व्यापार आयात, निर्यात व पुनर्निर्यात या प्रकारात विभागला जातो. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात कोणताही देश सर्व प्रकारच्या वस्तू व सेवा स्वतः निर्माण करू शकत नाही. नैसर्गिक साधनसंपत्ती, हवामान, तंत्रज्ञान, भांडवल व कौशल्य यातील फरकामुळे देशामध्ये परस्परावलंबन निर्माण होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तू व सेवांची देवाणघेवाण आवश्यक ठरते. विदेशी व्यापाराची भूमिका. 1. परकीय चलन प्राप्ती. निर्यातीमुळे देशाला डॉलर, युरो इत्यादी परकीय चलन मिळते. या चलनाचा वापर आवश्यक वस्तूंची आयात, परकीय कर्जफेड व विकास कामांसाठी केला जातो. त्यामुळे देशाचा परकीय चलन साठा वाढतो व आर्थिक स्थैर्य निर्माण होते. 2. उत्पादन व बाजारपेठेचा विस्तार. विदेशी बाजारपेठेमुळे उद्योगांना मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची संधी मिळते. देशांतर्गत बाजारपेठेची मर्यादा दूर होते आणि उत्पादनाचा विस्तार होऊन उद्योग अधिक सक्षम बनतात. 3. गुंतवणुकीस प्रोत्साहन. निर्यातीसाठी उद्योगांना उत्पादन वाढवावे लागते. यासाठी नवीन यंत्रसामग्री, तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा उभाराव्या लागतात. त्यामुळे देशांतर्गत व परकीय गुंतवणूक वाढते. 4. श्रम विभागणी व विशेषीकरण. प्रत्येक देश आपल्याला सोयीस्कर व कमी खर्चात तयार होणाऱ्या वस्तूंमध्ये विशेषीकरण करतो. त्यामुळे उत्पादन कार्यक्षमतेत वाढ होते व संसाधनांचा अधिक चांगला उपयोग होतो. 5. संसाधनांचे योग्य वाटप. विदेशी व्यापारामुळे दुर्मिळ संसाधने जास्त नफा देणाऱ्या व आवश्यक उत्पादनासाठी वापरली जातात. त्यामुळे जागतिक स्तरावर संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो. 6. किंमत स्थैर्य. विदेशी व्यापारामुळे वस्तूंची उपलब्धता वाढते. एखाद्या वस्तूचा तुटवडा असल्यास ती आयात करून मागणी पुरवठा संतुलित केला जातो. त्यामुळे महागाई नियंत्रणात राहते. 7. ग्राहक कल्याण. ग्राहकांना विविध प्रकारच्या दर्जेदार व स्वस्त वस्तू उपलब्ध होतात. स्पर्धेमुळे उत्पादनाचा दर्जा सुधारतो व ग्राहकांचे जीवनमान उंचावते. 8. तंत्रज्ञान हस्तांतरण. परदेशातून आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य देशात येते. यामुळे उत्पादन पद्धती सुधारतात व उद्योग अधिक प्रगत होतात. 9. रोजगार निर्मिती. निर्यात उद्योग, वाहतूक, बँकिंग, विमा व सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी वाढतात. त्यामुळे बेरोजगारी कमी होते. 10. औद्योगिकीकरणाला चालना. विदेशी व्यापारामुळे कच्चा माल, यंत्रसामग्री व तंत्रज्ञान उपलब्ध होते. यामुळे उद्योगधंद्यांचा विकास होऊन औद्योगिकीकरण वेगाने होते. 11. आंतरराष्ट्रीय संबंध सुधारणा. व्यापारामुळे देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढते. आर्थिक संबंधामुळे राजनैतिक संबंधही मजबूत होतात. 12. आर्थिक विकासाला चालना. विदेशी व्यापारामुळे उत्पादन, उत्पन्न, गुंतवणूक व रोजगार वाढतो. परिणामी देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला गती मिळते. निष्कर्ष. अशा प्रकारे विदेशी व्यापार हा देशाच्या आर्थिक प्रगतीचा प्रमुख घटक असून तो उत्पादन, तंत्रज्ञान, रोजगार व जीवनमान सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. 2. भारताच्या निर्यातीतील अद्ययावत कल स्पष्ट करा. उत्तर. 1991 नंतरच्या उदारीकरण धोरणामुळे भारताच्या निर्यातीच्या रचनेत व स्वरूपात मोठे बदल झाले आहे. पारंपरिक कृषी व कच्च्या मालाच्या निर्यातीऐवजी आधुनिक तंत्रज्ञान आधारित व मूल्यवर्धित वस्तूंना अधिक महत्त्व मिळाले आहे. निर्यात कल.
एक, अभियांत्रिकी वस्तूंचे वर्चस्व. भारताच्या एकूण निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा सर्वाधिक वाटा आहे, सुमारे 25%. यामध्ये यंत्रसामग्री, वाहनांचे भाग, औद्योगिक उपकरणे यांचा समावेश होतो. या क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनला आहे. 2, पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात. भारताने तेल शुद्धीकरण क्षमता वाढवली आहे. त्यामुळे कच्चे तेल आयात करून त्याचे शुद्धीकरण करून पेट्रोलियम उत्पादने निर्यात केली जातात. 3, रसायने व औषध निर्मिती. भारत औषध निर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळवत आहे. रसायने, औषधे व संबंधित उत्पादने निर्यातीत मोठा वाटा घेतात. 4, रत्ने व दागिने. भारत हा हिरे कापणे व पॉलिशिंगमध्ये अग्रगण्य देश आहे. त्यामुळे रत्ने व दागिने निर्यातीत मोठ्या प्रमाणावर योगदान देतात. 5, कापड व तयार कपडे. कापड उद्योग हा भारताचा पारंपरिक उद्योग आहे. अजूनही जागतिक बाजारात भारतीय कापड वस्त्रांना मोठी मागणी आहे. 6, माहिती तंत्रज्ञान व सेवा निर्यात. IT व सॉफ्टवेअर सेवा निर्यातीत झपाट्याने वाढ झाली आहे. भारत जगातील प्रमुख IT सेवा निर्यातदार देशापैकी एक बनला आहे. 7, मूल्यवर्धित वस्तूवर भर. पूर्वी कच्च्या मालाची निर्यात होत होती. आता प्रक्रिया केलेल्या व तयार वस्तूवर भर दिला जातो. यामुळे निर्यातीतून मिळणारे उत्पन्न वाढते. 8, निर्यात विविधीकरण. भारताने नवीन वस्तू व नवीन देशामध्ये निर्यात वाढवली आहे. त्यामुळे एका बाजारपेठेवर अवलंबित्व कमी झाले आहे. 9, स्पर्धात्मकता वाढ. दर्जेदार उत्पादन, कमी खर्च व कुशल कामगार यामुळे भारताची जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढली आहे. 10, सरकारी धोरणांचा प्रभाव. निर्यात प्रोत्साहन योजना, विशेष आर्थिक क्षेत्रे, कर सवलती व धोरणात्मक बदल यामुळे निर्यातीत वाढ झाली आहे. 11, पायाभूत सुविधांचा विकास. बंदर, वाहतूक, लॉजिस्टिक्स यामध्ये सुधारणा झाल्यामुळे निर्यात प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. 12, जागतिक मागणीचा प्रभाव. जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलानुसार भारताची निर्यातही बदलत राहते. नवीन तंत्रज्ञान व उत्पादने यांना अधिक मागणी निर्माण होते. निष्कर्ष, अशा प्रकारे भारताच्या निर्यातीचा कल पारंपरिक वस्तूवरून आधुनिक तंत्रज्ञान आधारित व मूल्यवर्धित वस्तूवर केंद्रित झाला असून यामुळे भारताचे जागतिक व्यापारातील स्थान अधिक मजबूत झाले आहे.